पण मग ते शटर ओपन केलेलं आहे हे मार्केट डिमांडवरनं पण कळतं का? मग अचानक कळलं की अरे साबणाची आता गरजच नाहीये. तर मग पण तरी आपल्याकडे साबण आहे. नाही, काय आहे, ह्या क्षेत्रामध्ये आत्ता जरी तुम्हाला हात धुवायचा नसला, तरी साबण तयार ठेवणं फार गरजेचं आहे. याचं मी उदाहरण देतो. पंढरीच्या विठुराया आज या कवितेची मला जगात कुठेही गेली तरी फर्माईश येते. ती कविता मी लॉकडाऊनमध्ये लिहिली होती, जेव्हा सगळं जग घरी होतं. नियम वाटी लागू हे नाटक मी सगळं जग जेव्हा घरी होतं, तेव्हा लॉकडाऊनमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे तेव्हा पेरलेले बीचं आत्ता झाड झालंय. त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे, कला क्षेत्रामध्ये कुठलीही गोष्ट कधीही वाया जात नाही. बमन इराणी सारख्या माणसांनी 38व्या 40व्या वर्षी सिनेमा केला. त्याच्या आधी ते गल्ल्यावरच बसवत होते, फारसी बाबा होते. कला क्षेत्र तुम्हाला मरेपर्यंत परफॉर्म करायची संधी देतं. आजही तुम्ही सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये असे अनेक नट पहा, जे दात पडल्यानंतर तुम्हाला आईला काय त्या म्हाताऱ्याने काम केलं. बजरंगी भाईजान सारख्या सिनेमामधल्या त्या म्हाताऱ्याला मी कधीही पाहिलं नव्हतं. अरे मान ना मान, मै तेरा मेहमान असं म्हणून तो जो त्या सलमान खानवरती त्या माणसाच्या एंट्रीवरती हसायला येतं पोट धरून. त्या माणसाचं तारुण्य कोणी पाहिलं होतं? हे कधी वाया जात नाही. कला क्षेत्र हे आयुर्वेदिक औषध आहे. त्याचं बी तुम्ही कधीही पेरा, ते कधीतरी तुम्हाला फळ देणार. त्यामुळे आत्ता जरी माझ्या लिहिलेल्या कवितेला डिमांड नसली, आत्ता जरी माझ्यातल्या गायकाला डिमांड नसली, कदाचित 45व्या वर्षी माझं नाटकातलं काम थोडं कमी झालं असेल, मालिका नसेल, माझ्या गाण्याचा एखादा स्टेज शो लोकात जगप्रिय होईल. यू नेव्हर